हा. हरे कृष्ण. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या झूम मीटिंग मध्ये. आज आपल्याला माहिती आहे, आज खूप विशेष दिवस आहे. आता दिवस नाही तर रात्र झाली अर्थातच, पण तरी पण आज आपला विषय भाग आहे की आज आहे नित्यानंद त्रयोदशी. आणि नित्यानंद त्रयोदशी म्हणजे साक्षात बलरामच ब्रजेंद्र नंदन जयी शची सुत होईल जयी. आणि पुढे म्हटलेलं आहे बलराम होईल निताई. जे साक्षात वृंदावनचे कृष्ण ते बनले काय, शची मातेचे पुत्र. आणि बलराम बनले नित्यानंद प्रभू. आणि ते नित्यानंद प्रभू नित्य आनंद, ते नित्य म्हणजे नेहमी आनंदामध्ये असतात. आपण नेहमी कशात असतो? आपण नेहमी दुःखात, ते नेहमी आनंदात. और मला काही बरोबर नाही ना? म्हणून श्री नरोत्तम म्हणतात, हा हा प्रभो नित्यानंद प्रेमानंद सुखे कृपावलोकन कर आम्ही बड दुखे. ते म्हणतात, हे नित्यानंद प्रभू, तुम्ही नित्य आनंदामध्ये असता नेहमी. तुम्ही आनंदाने, आम्ही दुःखी. मग काय करा तुम्ही? कृपावलोकन करा आम्ही बड दुःखी. तुम्ही कृपादृष्टी आमच्यावर टाका, म्हणजे आम्ही पण सुखी होऊ. तात्पुरतं सुख नाही, जे दुःख आणि सुख असलेलं आहे ते नाही, शाश्वत सुख ते आम्हाला प्राप्त होईल. आणि हे नित्यानंद प्रभू त्यांनी काय केलं माहितीये? नवदीप मायापूरमध्ये एक मार्केट चालू केलं, बाजार. कुठला बाजार हा म्हणे? नामांचा बाजार. हं. नदिया गोद्रुमे नित्यानंद महाजन पतियाचे नाम हाट जीवेर कारण. मग ते नाम हाट, हाट म्हणजे बाजार. बाजार सुरू केला म्हणजे नामाचा बाजार. मराठीला गाणं माहिती ना, विठ्ठल नामाची शाळा भरली. आता आम्ही थोड्या वेळापूर्वीच पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराचं जाऊन फार मोठं कीर्तन केलं तिथं आणि प्रदक्षिणा केली बाहेरनं, बरेच भक्त जाऊन. तर ते है ना, म्हणजे भगवंताच्या नामाचं मार्केट लावलंय नित्यानपूर्ण. आणि काय म्हणे, फक्त ते कोणाला एखादी वस्तू विकत घ्यायची असे ना, हे नाम घेण्यासाठी काय पात्रता पाहिजे, काय मूल्य चुकवायचं म्हणे? श्रद्धावान जन, हे श्रद्धावान जन. काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. ती तीव्र श्रद्धा पाहिजे आपल्यामध्ये नाम घेण्याची. भगवंताचं नाम हे काही साधारण नाहीये. अहो नित्यानंद प्रभू एखाद्या घराचं दार वाजवायचे, त्या घरातल्या व्यक्तीनं दार उघडल्यावर त्यांच्या चरणी लोटांगण घालून ते हात जोडून प्रार्थना करायचे, कृपा करून तुम्ही हरे कृष्ण म्हणा, भगवंताचं नाव घ्या. आपण तेवढं नाही करत. आपण म्हणायचं तर म्हणाय तर जा तिकडं. हं? आपणच म्हणत नाही. आपल्यालाच म्हणता म्हणत नाकी 9, 10, 11 होतात. आणि त्यांची काय अवस्था? लोकांना सांगायचं लांबच राहिलं. पण नित्यानंद साक्षात भगवंत बलराम आहेत. त्यांचं हृदय भरलंय करुणेनं, जीवांविषयीच्या करुणेनं. हं? जीवेर है ना, म्हणजे जीवांच्या कृपेसाठी ते काय करतात? पतियाचे नाम हाट जीवेर कारण. जर तुकाराम म्हणतात ना, बोडते हे जन देखवे न डोळा, म्हणून होत असे कळवळा. हे लोक बुडतायत कशामध्ये? भवसागरामध्ये बुडतायत, गटांगळ्या खातायत. तर ते भक्तांना पाहवत नाही का? त्यांचं हृदय त्या जीवांविषयीच्या करुणेनं भरलेलं असल्यामुळं त्यांना काय होतंय? पाहवत नाही त्यांची ती दुःखी अवस्था. ते काय करतात मग? त्यातनं वर काढण्यासाठी त्यांना सहकार्य करतात. आणि नित्यानंद कोण आहेत? आदी गुरु आहेत. हं? कृष्ण आणि बलराम. कृष्ण वंदे जगद्गुरुम. हं. कृष्ण गुरुच आहे सर्वांचे. आणि ते मूळ गुरु तेच आहेत, पण त्यांच्या प्रतिनिधी म्हणून बलराम किंवा नित्यानंद कार्य करतायत. म्हणून म्हटलेलं आहे, चैतन्य महाप्रभू हे कोण आहेत? सेव्य भगवान आहेत. आणि नित्यानंद सेवक, ते पण भगवानच आहेत. पण सेवक भगवान म्हणजे काय? ते स्वतः एक सेवक बनून चैतन्य महाप्रभूंची सेवा करतात, आपल्याला शिकवतात की आपण कशी सेवा करावी म्हणून, दीन दीन भावनेनं. हं? तर आपल्यामध्ये ती सेवा करण्याची पात्रता कधी येईल बरं? जेव्हा आपण स्वतःला की मी आता फार मोठा बॉस आहे म्हटल्यावर, मग काय बॉस आहे म्हटल्यावर मग त्याला सेवा करणं अवघड आहे. पण जेव्हा तो स्वतःला सेवक म्हणून समजेल, तेव्हा तो सेवा करू शकेल. जेव्हा चैतन्य महाप्रभूंना भेटायला गेले ते रूप आणि सनातन गोस्वामी रामकिलीमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, त्या दोघांनी भेटल्यावर दातामध्ये गवताची काडी धरली होती. आणि धरून त्यांनी प्रार्थना केली म्हणे की हे महाप्रभू, आम्ही फार मोठे विद्वान अमुक तो भरपूर लोक म्हणतात, पण आम्हालाच माहिती नाही आम्ही कोण आहोत म्हणून. हं.
तर आपण कृपा करून सांगा म्हणे. इतकं ते म्हणे आम्ही एकदम पतितो, फार एकदम विनवण्या करू लागले ते. चैतन्यप्रभू म्हणाले की, चैतन्यप्रभू इतकं ते अगदी हृदय भरून आलं. महाप्रभू म्हणतात की म्हणे दैन्य छाडी फाटे आम्हा हृदय. तुमचे दीन वाणं केविल वाणं बोलणं ऐकून माझं हृदय फाटू लागलेलं आहे. आणि आपल्याला सांगावं लागतं, अरे थोडं नम्र बन बाबा, थोडं झुक खाली. हं, आपण झुकत नाही. हं, काय होईल? मोडेन पण वाकणार नाही. ही आपली प्रवृत्ती. पण भक्त तसं नाही चाल. भक्त झुकतो कोणापुढं? भक्तांपुढं, भगवंतापुढं. नित्यांतून शिकवलं आपल्याला हे. आणि असे जे नितांतुर आहेत, हे स्वतः सेवा करून शिकवत आहेत. चैतन्य पण स्वतः सेवा करतात ते नेहमी. म्हणून चैतन्य पण आदेश दिला त्यांना. त्यांच्यासोबत कोण असायचे? हरिदास ठाकूर. इथं काय झालं? चैतन्यपूर म्हणाले नित्यानपूरला, हे नित्यानंद म्हणे नेहमी मी तर आता जगन्नाथपुरी राहतोय. बंगालमधल्या भक्तांची काळजी घेणार कोणतरी पाहिजे, त्यामुळे तू आता तिथंच राहा म्हणे. तू सारखं वरचेवर रथयात्रा येण्याची तुला काहीच आवश्यकता नाही. तू तिथं तिथं प्रचार कर, असं म्हणून सांगितलं. पाठवलं नित्यानपूर. आणि त्यांच्यासोबत एक भक्त होते, गेले ते बंगालमध्ये. पण त्यांना जाताना एवढं ते इकडे तिकडे फिरू लागले मायापूरला जायच्या आधी. त्यांना ते पूर्ण भावविभोर झाल्यामुळं कुठं लांब अंतर जायचे. ते विचारले कुठे आहे? नव्हते. अहो तिकडं. तिकडं आहे का? मग त्यांना कळत फार लांब आलेलं आहे. ते हरिनामामध्ये एवढं तल्लीन असायचे. आणि त्यामध्ये त्यांना देहभान अर्पून जायचे, आणि त्यांना कळायचं नाही कुठं चाललं, काय कळायचं नाही त्यांना. इकडे गेल्यावर मग फार पुढे जायचे. अहो फार तुम्ही पुढे आला, अजून मागं राहिलं. असं करता करता ते कसं बसं पोहोचायचे आपल्या जे ठिकाणी. म्हणजे असे हे नित्यांतरू. आणि आजच्या दिवशी नित्यांतराच्या दिवशी आपल्यावर कृपा करण्यासाठी खास आपण जर आपल्या भौतिक जगात जीवांचे वाढदिवस साजरे करतोय आपण. तो वाढदिवस कुठला? घट दिवस असतो आपला. हं. घट म्हणजे घट बसवायचं नाही, ते घट वेगळं. घट म्हणजे कमी होणार. हं. आपण जो माझा वाढदिवस आहे, वाढदिवस नाही म्हणजे आपलं एक कमी झालं वर्ष अजून. हं. त्यामुळे आपलं वाढदिवस म्हणजे लोकांना एक करमणूक म्हणा, किंवा आपल्या गुरुजनांचे वाढदिवस ते वेगळं आहे. ती तर व्यास पूजा आहे. ते भगवंताचे व्यासांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचं वेगळं आहे. पण भौतिकवादी जीवाचं काय त्याचा अर्थ त्याला? नाही. पण नित्यांतूनच आविर्भाव काय साधारण गोष्ट नाहीये. जीवावर कृपा करण्यासाठी आजच्या दिवशी सुमारे 500 वर्षांपूर्वी जे एक चक्रग्राम आहे, ऐकलं की एक चक्रग्राम किंवा एक चक्रधाम, जे कलकत्त्यापासून किंवा मायापूरपासून जवळजवळ 200-400 किलोमीटरवर आहे. तिथं मग त्याने आजच्याच दिवशी ते प्रकट झाले नित्यानंद प्रभू. तुम्ही गेलाय का एक चक्रग्रामला कोणी? खूप विशेष ठिकाण आहे ते एक चक्रग्राम. त्या ठिकाणी प्रकट झाले नित्यानंद प्रभू. आणि तिथं प्रकट झाले. झाल्यानंतर लहान वयापासूनच एवढ्या विशेष ते लीला नाटक वगैरे करायचे. शाळेत गेले तर म्हणून मधल्या सुट्टीत वगैरे नाटक करायचे. हं. आणि भूमिका कुठली? कधी लक्ष्मण बनायचे, कधी बलराम बनायचे. हं. कधी रामाची भूमिका, वेगळ्या भूमिका करायची. सर्वांना आश्चर्य वाटायचं, एवढं लहान मुलगा एवढं सोळं कसं काय माहितीये. तर आश्चर्य वाटायचं नेहमी. एकदा काय झालं की लीला करता करताच त्यांनी ह्याची भूमिका केली. कुठली? लक्ष्मणची भूमिका. आणि जो हनुमान बनणार तर त्याला सांगून ठेवलं, बघ म्हणे तुम्हाला ते जडीबुटी आणून नाकाला लावायचं बरं का. म्हणलं हो, करतो करतो. नाटक चालू झालं. लक्ष्मणाच्या रूपात भूमिकेत असलेले नित्यानंद बेशुद्ध पडले. त्यांच्यावर ते शक्तीचा मेघनादाने आक्रमण केलं होतं. आणि बेशुद्ध झाले. आणि ते घंटी वाजल्यामुळे सगळे पोरं गेले पळून वर्गात. आणि शाळा सुटली, त्यांना लक्षात पण आलं नाही की नित्यानंद तिथे बेशुद्ध पडलाय म्हणून. सगळे गेले घरी. आणि हडाय पाणीत आणि ते पद्मावती शोधू लागले, कसं आलं नाही, कसं आलं नाही. अहो सगळे शेजारचे मुलाले, हा कसं काय आला नाही. सगळे गेले. बघितलं तिथंच आहे अजून. मग त्यांना कळलं झाले. म्हटलं हा मला आठवलं म्हणे, आता आठवलं. नित्यांनी काय म्हटलं तर की मी बेहोश झाल्यावर हनुमानने काय ते जडीबुटी आणल्याशी मी कसं उठणार. मग त्या हनुमानची भूमिका केली. त्याला म्हणलं अरे तू घेऊन ये बाबा ते. तिथल्या तर उडी मारली त्यांनी. आणि लगेच काय केलं मग? आणलं त्याने काहीतरी. आणि लगेच ते वैद्याला दिलं त्याने. असं करून लगेच नाकाला लगेच उठले ते. सगळे उठे, ह्याला कसं काय सगळं माहित आहे. नितांत उठले, अहो मीच तर बलराम होतो, मीच लक्ष्मण होतो. सगळे हसायचे, काय बोलतो हा. म्हणजे त्यातून त्या लीला कथन एवढं समरसून जात होते. हम्म. आणि एकदा काय झालं, चैतन्य महाप्रभू नित्यानंद दोघं जण अद्वैताचार्यांनी घरी बोलवलं त्यांना. त्यांच्या घरी प्रसादाला. खरं तर ती युक्ती केली बरं का. चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतल्यावर निघाले वृंदावनला जायला. आता बाकीच्यांची इच्छा नव्हती आणि लगेच वृंदावनला गेले की परत येणार, तिकडच राहणार आहे. त्यांनी युक्ती काय केली मग? नित्यानंदपूरनी काय केलं, थोडं पुढे जाऊन तिथल्या मुलांना सांगितलं, जर
एक महाराज येणार आहेत, संन्यासी महाराज. ते जर आले, त्यांचं वर्णन सांगितलं, ते जर दिसले तर काय सांगायचं ना, ते विचारतील वृंदावन कुठे म्हणून सांगायचं, इथंच आहे वृंदावन म्हणून सांगा, हीच यमुना आज सांगायचं. बरं म्हणले मुलं. पण चैतन्य पण आपलं भाव व्यवस्थित चालले होते. मुलांना कुठे म्हणा, अहो हेच आहे म्हणे, हीच यमुना. असं म्हणलं की उडीच मारली यमुने, त्यांनी यमुना म्हणून म्हटलं. तेवढं वृंदावनचं स्मरण होत होतं. उडी मारली त्याच्यात. आणि तेवढंच अद्वैताचार्याले नाव घेऊन, अद्वैताचार्य हे म्हटले, अद्वैताचार्य तुम्हाला कसं कळलं मी वृंदावन आलो म्हणून, तुम्ही कसं काय आलं वृंदावन? मग त्याने ते कपडे, कोरडे कपडे आणले, त्याला माहिती आहे उडी मारणार म्हणून. कोरडे कपडे दिले त्यांना आणि म्हटले चला म्हणे. चला म्हणजे कुठं? मग त्यांना कळलं की काय झालेलं आहे, आपल्याला फसवणार, आणि कोणी फसवलं ते कळलं, नित्यानंदनी फसवलं म्हणून. मग ते ते गेले, नित्यानंदनी पोहोचले तिथं. कोणाच्या घरी? शांतीपूरला, अद्वैताचार्यांच्या घरी. आणि दोघं बसले भोजनासाठी. हम्म. आणि बसल्यावर मग एवढी मोठमोठ्या थाळ्या अशा भरून ठेवलेल्या होत्या. आणि चैतन्यपूर्ण काय म्हटलं, हे भगवंताची थाळी असेल का आपल्याला, ते स्वतः भगवंतच आहेत. पण त्यांनी तेच ताट ठेवलं मोठ्याच्या मोठं यांच्या समोर. आणि मग त्या पुढं पण ठेवलं दोघांपुढं. चैतन्यपूर म्हटले, एवढं सगळं माझ्यासाठी? अहो माहित नाही का मी संन्यासी आहे? तर मला मला सगळं माहित आहे. तुम्ही जगन्नाथ तुला कितीतरी वेळा 56 भोग घेताय, हे काहीच नाही म्हणे. हा, घ्या म्हणे तुम्ही. ते भरभरून देऊ लागले. आणि इकडे नेतांतूर काय म्हणू लागले, तुम्ही खरं तर तुम्हाला माहित नाही म्हणे कोणाला ते बोलत आहे ना, ह्याच्याने काय होणार आहे म्हणे माझं. त्यांचं ताट भरलं होतं, की त्याच्याने काय होणार आहे? मग अद्वैताचार्य म्हटले, बघा म्हणे, तुम्ही एखाद्या घरी गेल्यावर त्यांची जेवढी कुवत असेल ते ओळखून तुम्ही घ्यायला पाहिजे. तुम्ही असं नाही बोलून चालणार. हे म्हणून नाही, त्याचं विनोदी बोलणं. चैतन्य नुसतं बघून ऐकून मजा लुटत होते. नित्यातुर म्हटले, की तुम्हाला कळत नाही म्हणजे कसं एखाद्याला आतिथ्य का आदरातिथ्य करावं. आणि घरी तुम्ही बोलवलं खरं, पण त्याला पोटभर तरी खाऊ घालावं निदान. हिच्याने काय होणार असं म्हटल्यावर मग म्हटले नित्यानंदनी, असं विनोदाने किंवा असं रागाने म्हटलं तर त्याच्यावर हे केलं, नको म्हणे मला हे. आणि सगळं ते भाताचे कोण लागले अद्वैताच्या अंगाला, ते नाचून आलं वा म्हणे, की नित्यानंदचा महाप्रसाद मला स्पर्श होणं केवढं मोठं भाग्य माझं. हं? आपल्याला कळलं नसतं ते. आपण काय माणूस आहे, अहो, अंगावर सगळं उष्ट टाकलं म्हटलं, आपल्याला नसतं कळलं ते. पण अद्वैताचार्यांना माहिती आहे नित्यानंद साधारण विषय आहे. हं? आणि त्यांचं दोघांचं खाणं पण असं चाललं होतं इतकं आनंदानं. तेव्हा शिला भक्तून ठाकूर लिहितात, ते गीत आहे, ते म्हणतात, एक दिन शांती पुरे प्रभु अद्वैतेर घरे, दुई प्रभु भोजने बसिलो. एक दिवस म्हणे शांतीपुरामध्ये अद्वैत आचार्यांच्या घरी हे दोन प्रभू कुठले दोन प्रभू, एक कुठला, एक चैतन्य महाप्रभू, दुसरा नित्यानंद प्रभू बसले. आणि काय केलं त्यांनी, शाक करी आस्वादन, ती भाजी खाऊ लागले महाप्रभू. ते का म्हटलं, अरे काय कमाल आहे हो, काय भाजी टेस्ट आहे. म्हटले, त्यांनी म्हटलं, हे शाक कृष्णे आस्वादिलो. हा म्हणे, हे कृष्णाने खाल्ली बरं का भाजी, म्हणून टेस्ट लागते. आपण काय करू म्हणे, आता आपण हे खात असताना भगवंताचं गुणगान करत करत आपण खावे म्हणे, त्यांनी आपल्याला विशेष प्रसाद दिला. तर असं नित्यानंदची ती विशेष लीला तिथं घडली. आणि नित्यानंद जे पहिल्यांदा जेव्हा भेटले माहिती आहे ना, कुठं कोणाला भेटले, नित्यानंद आणि चैतन्याची जी पहिली भेट, हं, ती पण नंदन आचार्यांच्या घरी. तुम्ही जर मायापूरला ह्याचं मंदिर बघितलंय का तुम्ही? मायापूरला कुठलं मंदिर? इस्कॉनचं मंदिर बघितलंय का तुम्ही? गेलाय तुम्ही? आता गेलाय हो. की कोणाला विचार, सगळ्यांचे सगळे चेहरे हे बंद आहेत. त्यांनी जेवायची वेळ झाली का? हा. गोकुळ नाही होते नाही, जेवायचं नाही. नाही ना? बरं. तर नाही नाही. नाही नाही, कारण ते कॅमेरे बंद असल्यामुळे मला वाटलं त्यांचे जेवायची झोपायची वेळ झाली असेल तर, किंवा आता काय ऐकायचो आता म्हणून त्यांनी बंद केलं असेल. ठीक आहे. तर मुद्दा हाच आहे की जेव्हा नित्यानंद प्रभू हे म्हणजे आदिगुरु आहेत, आदिगुरु. मी दुसरा एक प्रसंग सांगणार पण हा सांगतो आधी. नित्यानंद प्रभू आदिगुरु आहेत, आदिगुरु. आदिगुरु म्हणजे ते वेगळ्या रूपामध्ये सेवा करतात भगवंताची, चैतन्य महाप्रभूंची. आणि चैतन्य सेवा करताना त्यांना म्हणजे सुरुवात कशी झाली बघा त्यांची सेवा करण्याची. त्यांची दीक्षा झाली पंढरपुरात बरं का. तो दीक्षेचा प्रसंग वगैरे नाही सांगत होता. आज सकाळ दुपारी तिसरी कथा आहे माझी नित्यानंद कथा. गोकुलपती गोकुलपती होते ना त्याच्या दुपारच्या कथेमध्ये, ते नाही सांगत, ते वेगळं सांगतो मला.
दीक्षा झाली इथंच. त्यानंतर नित्यानंद प्रभू जेव्हा ह्याला गेले कुठं, त्या नंदन आचार्यांच्या घरी लपले, चैतन्य त्यांनी शोधून काढलं, आणि तिथनं रात्रभर कीर्तन होऊ लागलं. कोणाच्या घरी? श्रीवास ठाकूरांच्या घरी रात्रभर कीर्तन होऊ लागलं. नित्यानंद प्रभूंनी सगळे नाचायचे, खूप बेफाम नाचायचे सगळे. आणि नाचायचे की त्याच्यामध्ये चैतन्यप्रभूंनी म्हटलं की जिथं नित्यानंद नाचत असेल तिथं मी हमखास असणारच, तिथं भेटणारच मी तुम्हाला. माझा घ्या म्हणे पत्ता लिहून. नित्यानंद नाचू लागले, मी आहेच म्हणे तिथं. असं त्यांनी सांगितलं. आणि एक गीत आहे, निताय पद कमल कोटी चंद्र सुशीतल. एक चंद्र, सूर्य गरम असतो ना, आणि चंद्र थंड असते खूप. तर त्या, तो थंड आहे चंद्र, एकच चंद्र की थंड असतो. आणि नित्यानंद चरण कमल म्हणजे कशी किती थंड म्हणे, कोटी चंद्र सुशीतल. कोट्यावधी चंद्र जर एकत्र आणल्यावर किती थंडावा निर्माण होईल ना, असे नित्यानंदचे चरणकमल थंड आहेत. मग काय आम्हाला थंड असेल आणि गरम आहे. अशा नित्यानंदचा जो कोणी आश्रय घेईल, शरण घेईल, त्याला सुद्धा त्याचं हृदय काय होईल, ते तापलेलं आहे त्रिविध तापांनी, होरपळून निघालेलं आहे या भौतिक जगातल्या आगीनं. काय म्हणत आहे, ते सगळं शांत होणार, थंड होणार. पण असं म्हटलेलं आहे, त्या नित्यानंदशिवाय निताय बिना बिने बिने भाई, राधा कृष्ण पाहिते नाही. म्हणजे नित्यानंदच्या कृपेशिवाय राधा कृष्णाची कृपा होणं शक्य नाही. काही जण म्हणतील, हो म्हणे आम्ही नित्यानंदची काय गरज आहे कृपा का, आम्हाला काय देणे घेणे. पण त्यांना माहित नाही, नित्यानंद साक्षात बलराम आहेत, आदिगुरु आहेत. गुरूंच्या कृपेशिवाय राधाकृष्ण भेटतील का एखाद्याला? नाही भेटणार. म्हणजे गुरुची कृपा खूप आवश्यक आहे. असं म्हणजे एक श्लोक आहे, श्लोक पाठ नाही म्हणतात, अर्थ असा आहे की नित्यानंद प्रभू हे भगवंताचे इतके प्रिय आहेत, त्यांची कृपा आहे ज्याच्यावर आहे, त्याच्यावर त्यांच्यावरच काय होतं म्हणे, चैतन्यप्रभू कृपा करतात. चैतन्यप्रभू बघतात, हा नित्यानंद कृपा झाली का याच्यावर, ठीक आहे मी करतो म्हणे आता. रघुनाथदास गोस्वामी जे षडगोस्वामीतले एक आहेत, ते सारखं प्रयत्न करू लागले चैतन्यप्रभू भेटायला, सारखं प्रयत्न करू लागले. पण यश मिळालं नाही का, ते नित्यानंदच्या माध्यमाने गेले नव्हते अजून. पण योगानं पाणी हाटीमध्ये नित्यानंद बसलेले होते, आणि गेले दंडवत केलं लांबनं. आणि त्याने मुद्दामच त्यांना म्हणा, तू लांबनं दंडवत केलं ना मला, मी तुला शिक्षा देतो म्हणे. आता तू काय कर, सर्वांना खाऊ घाल म्हणे, पोहे आणि चिवडा, पोहे आणि दही, दही पोहे आणि कांदा पोहे नाही बरं का, कांदा पोहे चालत नाही आपल्याला इस्कॉनमध्ये. तर दही पोहे किंवा दुसरं आठवले दूध आणि बासुंदी पोहे म्हणे, दही पोहे असं दोन. तर ते सर्वांना खाऊ घाल. रघुनाथ दास गोस्वामी तर जमीनदाराचे पुत्र, ते म्हणजे वा म्हणे किती चांगली सेवा, भरभरून सर्वांनी दिलं. आणि नेमकं त्याच वेळेला नित्यानंद ते घेतलं, आणि सर्वांना कळत नव्हतं हे हवेत कुठं गाय बोलायला लागलं यांच्या हातातलं. पण रघुनाथ दास गोस्वामींनी विशेष कृपा झाली होती नित्यानंदची. त्यामुळे त्यांनी पाहिलं, साक्षात चैतन्य महाप्रभू पण तिथं आलेले, प्रकट झाले. आणि नित्यानंद ते दधी चेडातलं घास घेऊन त्यांच्या तोंडात भरतात, याने पण घेतलं, तोंडात भरतायत एकमेकांच्या. असं दिव्य दृश्य पाहिलं. म्हणजे नित्यानंदची कृपा नसेल, गाडी पुढे जात नाही, तिथं राहून अडकळत. एकदा काय झालं, चैतन्य महाप्रभू नित्यानंद योगपीठामध्ये होते. इथं चैतन्य म्हणून जन्मस्थान मायापूर तिथं. आणि शचीमाता काय करत होती, शचीमाता पदार्थ बनवून आणत होते, संदेश. संदेश माहिती आहे तुम्हाला? आज का संदेश नाही, हे खाण्याचा संदेश बरं का. आपल्या मराठी लोकांना संदेश माहित नाही. संदेश म्हणजे फक्त बातमी, संदेश एवढं माहिती आहे. पण बंगालमध्ये संदेश म्हटल्यावर मग त्यांना माहिती आहे, दुधाचं असतं ते. जसं महाराष्ट्रामध्ये दूध फोडून पदार्थ बनवण्याची प्रथा नाही जास्त, पण तिकडं आपल्या श्रीखंड, बासुंदी वगैरे दूध दह्याचे पदार्थ आहेत. पण तिकडं माहिती आहे ना आपल्याला, रसगुल्ला आहे म्हणा, रसमलाई आहे, किंवा संदेश आहे, हे सगळं दूध काय करून त्यात दूध फोडून त्याच्यापासून ते बनवतात. हम्म, पदार्थ वेगवेगळे. मग अशा रीतीनं आपलं कोण, अं, शची माता ते संदेश बनवत होते आणि आणून देत होते त्यांना. आणि नित्यानंद आणि चैतन्य दोघं बसलेले, तर अचानक ती जेव्हा ते संदेश घेऊन आली बाहेर, बघितलं तर काय, चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू चतुर्भुज धारण करून खाऊ लागले. त्याची माता बघितलं, हा हे काय, आज बघून तिथंच खाली पडली, बेशुद्ध पडली. पेत लगेच उठले. पण आई, काय झालं, काय झालं, उठवलं. ते म्हणले काय,
मी असं बघितलं. मग ते हसू लागले दोघं. आणि नंतर मग त्यांनी काय केलं, नित्यानंद मग हं, ते संदेश, आणि आत जाऊन खाली पडलेले होते, आणि आत बघितलं, आत पण एक संदेश आत पण होते. हं. अजून एक एकदा घटना अशी घडली, की नित्यानंद प्रभू लहान असताना श्रीवास ठाकूरांच्या घरी राहायचे कधी कधी. आणि श्रीवास ठाकूरांची पत्नी जी मालिनी देवी, ती अगदी मुलासारखं प्रेम करायची त्यांच्यावर, नित्यानंद प्रभूंवर. वात्सल्य भाव होता. आणि अचानक काय झालं, एक कावळा आला तिथं. आणि कावळा आला आणि त्याने काय केलं, तुपाची एक वाटी होती छोटी, पूजेत वापरायची बरं का, ती वाटीत घेऊन, तुपासाठी वाटीत घेऊन गेला कावळा. मालिनी देवी म्हणाली नित्यानंद, नित्यानंद, अरे ते पूजेतली तुपाची वाटी कावळ्याने नेली. आणि जर आता हं, जर माझे जर पतिदेव आले, श्रीवास ठाकूर आले, त्यांना कळलं पूजेतली वाटी कावळे नेली, म्हणून ते फार रागवतील मला. काय केलं पाहिजे? नित्यानंद म्हटले, का तू काळजी करू नकोस म्हणे, आत्ता जाऊन आलो. आणि जाऊन लगेच ती वाटी आणली. हिला कळून झालं की कावळ्याने वाटी नेऊन कुठं नेली याच्यावर, याने आणलं कसं काय बरं, तिला कळलंच नाही. हं. कारण ते बलराम आहेत, काय अवघड आहे त्यांना. अहो सगळे अनंत कोटी ब्रह्मांड आपल्या फणांवर धारण करतात अनशेषाच्या रूपामध्ये. ते बलराम, ते नित्यानंद प्रभू, त्यांना काय अवघड आहे कावळ्याच्या तोंडातनं ते वाटी आणणं. काहीच अवघड नाही. ते भगवंत आहेत. हं. ते कृपा करू लागले तर मग काय खरं नाही. हं. खुदा देता है तो, खुदा म्हणणं बरोबर आहे ना. खुदा कशाला, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. तर असे नित्यानंद प्रभू यांचा जगायमध्याचा उद्धार त्यांनीच केला. अतिशय है ना, दारुडे होते. ती कथा आज मी सांगितली, त्यामुळे परत नाही सांगत. आणि तुम्ही ऐकली पण आहे जगाईमध्येची कथा. तर असे नित्यानंद विशेष कृपा करणारे सर्व जीवांवर. हं. आणि आजच्या दिवशी त्यांचं विशेष प्राकट्य आपल्याला, हं, त्यांचा जास्तचा अनुभव येणं फार महत्वाचं आहे. त्यांची कृपा प्राप्त करणं. आणि कुठलं बरं प्रसंग, बरोबर आहे. एकदा काय झालं, की ब्रह्मदेवानी पाहिलं बरं का वरनं. तुम्ही ऐकलं असेल, महाविष्णूंच्या शरीरातनं अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर पडतात, बरोबर आहे ना? ऐकलं ना तुम्ही? तर ते महाविष्णू काय करतात, सृष्टी बनवतात. त्याला म्हणतात सर्ग. स्वर्ग वेगळं बरं का, सर्ग. आणि नंतर ब्रह्मदेवाला भगवान सांगतात, तू काय करता, 84 लाख योनीचे जीवांत वेगळे शरीर प्रदान कर. मग ते जे बनवतात सृष्टी ब्रह्मदेव, त्याला म्हणतात विसर्ग. ते झालं होतं. आणि वरनं आपल्या सत्यलोकातनं पाहणी करत होते खाली. हं. आपल्या सृष्टीत कसं काय काय हाल हवाल काय बाबा, बघत होते वरनं. तर आश्चर्य वाटलं. असा एक भाग बघितला, की तो भाग त्यांना जाणू लागलं, हा भाग आपल्या सृष्टीतला दिसत नाही बाबा. एखादं इंजिनियर आर्किटेक्ट असेल समजा, त्यानं सुद्धा बिल्डिंगचं सगळं डिझाईन केलेलं आहे. आणि चित्र दाखवलं त्याला, त्याने म्हटलं, त्याला सांगितलं समजा, की साहेब, हे चित्र आहे ना, हे तुम्ही बिल्डिंग हे केलं होतं ना, त्याचं चित्र आहे. तर म्हणून आश्चर्य समजा, त्यात वेगळंच काहीतरी दिसलं समजा, तो म्हणेल की अरे मी सगळं बनवलं होतं, हे मध्येच कसं काय आलं याच्यामध्ये. तसं ब्रह्मदेवाला धक्काच बसला. हे कसं काय, हे कुठला प्रकार आहे, हा कुठला भाग आहे. आणि त्यातनं अजून धक्का बसला जास्तच. कसा बसला माहिती ना धक्का. त्यांनी पाहिलं. काय पाहिलं त्यांनी माहिती आहे? काय केलं त्यांनी? पाहिलं, चंद्र आणि सूर्य हं, चमकतात असं बघितलं त्यांनी. म्हणजे जे प्रकाश येतो त्यांच्यातनं, दोघातनं, चंद्र आणि सूर्यातनं. आणि नंतर निरखून बघितलं असं, दुर्बिणीत नाही बघितलं. निरखून बघितलं, लक्षात आलं त्यांच्या की दोन अतिशय फार उंचच्या उंच पुरुष, हं, आणि अतिशय तेजस्वी आहेत, अतिशय दिव्य आहेत. त्यांना पाहिलं, नाचत होते, खूप सुंदर नृत्य करत होते, भगवंताचं नाम संकीर्तन करत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नाचत होते. आणि नाचतानाच काय झालं माहितीये, ते निघाले भ्रमण करत करत. पण अजूनही थांगपंता लागत नव्हता ब्रह्मदेवाला. हं. मोहित झाले अजूनही. त्यांना कळलंच नाही दोन कोण आहेत म्हणून. आहे ते चैतन्य वापरून चांद्रू, त्यांच्या सृष्टीतले थोडेच येते, ते सृष्टीच्या बाहेरचे आहेत भगवंत. आणि त्यांना बघितलं, ते ब्रह्म नाचत नाचत निघाले. आणि एक आश्रम होता, आश्रम बरं का, त्या आश्रमाच्या बाहेर आले ते. हम्म. आणि आश्रमाच्या बाहेर आल्याने बघितलं तर आज संन्यासी होते महाराज. आत गेले दोघं जण, दोघांनी दंडवत घातला त्या दोघांना. हा, दोघांनी मिळून त्या संन्याशाला. आणि दंडवत केला त्यांना. आणि दंडवत केल्यावर लगेच तो संन्यासीने काय केलं, ह्याला बघितला बघितला,
आता दोघं भगवंत आहेत. त्यांना काय गरज कोणाला दंडवत करायची, पण आदर्श दाखवतात, आपल्याला शिकवतात. दंडवत केल्या केल्या संन्यासीने काय केलं, लगेच बोलायला सुरुवात केली, म्हणे की मी खूप प्रसन्न आहे तुमच्यावर. तुम्ही एवढं येऊन या आश्रमात येऊन काय केलं, मला दंडवत घातलेला आहे, प्रणाम केलेला आहे. मी तुम्हाला वरदान देऊ इच्छितो. मागा म्हणे, काय हवंय तुम्हाला? तुम्हाला धन दौलत पाहिजे का? सुंदर पत्नी पाहिजे का? घर पाहिजे का? दार पाहिजे का? मला काय पाहिजे सांगा म्हणे तुम्ही. कार पाहिजे का? नाही, कार नाही ना. नाही ठीक. काय पाहिजे सांगा तुम्ही. ते दोघं म्हटले, चैतन्य महाप्रभू म्हणले, नाही 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 नाही, अहो काय काय बोलताय काय तुम्ही? हे हे नकोय म्हणे, आम्हाला यातलं काहीच नकोय. उलट आम्हाला हे नकोय. उलट आमची इच्छा होती तुम्ही काय म्हणावं, कृष्णे मतिरस्तु, आमचं मन सदैव निरंतर कृष्णाच्या चरणी जडावं, असं तुम्ही द्याल असं वाटलं. ही काय म्हणते, ही नकोय म्हणे आम्हाला. आणि खरंच त्याच्यामुळेच तर सगळं गोंधळ चाललेला आहे. भक्तीशिवाय जगातलं सगळं काय झिरो आहे, बिग झिरो. गुरु महाराज कालच सांगत होते पंढरपुरात. हा, की असं तो प्रसंग सांगितला गुरु महाराजांनी. माहिती आहे कुठला प्रसंग? की भगवान श्रीकृष्ण आणि अं, बिछाण्यावरती पहुडलेले होते, आणि दुर्योधन आणि अर्जुन दोघं आले. तर म्हणजे दुर्योधनची इच्छा होती कृष्णाला आपल्याकडे वळवायची, किंवा जे काय असेल ते युद्धाला हे करण्याची. पण कृष्ण म्हटले, मी युद्ध करणार, सहभाग घेणार नाही युद्धामध्ये. हं. पण माझे सैन्य जे आहे, नारायणी सेना, चतुरंगी सेना, ती युद्धात सहभागी होईल. आणि अर्जुनाला, अर्जुन तुझं काय, तुला काय मागायचं? तो म्हटला, मला तुम्हीच पाहिजे. आणि दुर्योधन खुश, सैन्य घेऊन गेला. मग तो भगवंत म्हणतात, अर्जुन, अर्जुन तू काय हं? वेडा की खोळा, हा तुला एवढं कळत नाही का? हा तो किती बुद्धिमान, बघ म्हणे सैन्य घेऊन गेला. मी म्हटलं होतं ना आधी तुला, युद्ध मी करणार नाही म्हणून, आणि कशाला मला निवडलं तू? अर्जुन म्हणतो, हे कृष्ण, सगळं सैन्य सगळं आहे, पण तुम्ही नसलं तर त्याला काय अर्थ आहे म्हणून. पण तुम्ही जर असाल, काहीच नसेल, खरं त्यालाच अर्थ आहे. हं? मग प्रभुपाद एक उदाहरण देतात ना, गुरुमान सांगितलं, शून्य शून्य भरपूर शून्य आहेत, 100 शून्य झाले, शून्यच आहे, त्याला काय मोठं शून्य झालं ते. पण त्या शून्याच्या आधी एकचा आकडा लिहिला, थोडा मोठा आकडा होईल तो. तसं आपल्या जीवनात सगळं आहे, पण कृष्णच नाहीत, काय उपयोग त्या जीवनाला? पण आपल्या जीवनात कृष्ण आहेत आणि काहीच नाही, मग सगळं आहे आपल्याकडं. हे आपल्याला शिकायचं आहे. नित्यांतरू काय करायचं, नेहमी भगवंताचं नाम घेतच नाचत असायचं नेहमी, हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करत. हं. त्यांनी आपल्यावर विशेष कृपा, म्हणून त्यांनी तसं चैतन्यपणे भविष्यवाणी केली ना, पृथ्वी ते आचेत नगराधिग्राम, सर्वत्र प्रचार आहे मोरनाम. पृथ्वीच्या गावा गावा नगरा नगरामध्ये काय होणार आहे म्हणे, माझ्या नावाचा जयघोष होणार आहे, होऊ लागलाय. आणि नित्यांतून भविष्यवाणी केली होती की हे अद्भुत मंदिर हव्य प्रकाश, म्हणजे या नवदीप मायापूरमध्ये अतिशय अद्भुत असं मंदिर प्रकाशित होईल म्हणे, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि जेव्हा नित्यांतरू नवदीपात भ्रमण करताना, अर्थात भगवंताचे बरेच पार्षद नव्हते तेव्हा, जीव गोस्वामी होते. स्वतः नित्यानंद प्रभूंनी जीव गोस्वामीने घेऊन काय केलं, सगळं नवदीप मंडल परिक्रमा करवली. प्रत्येक ठिकाणचं महत्व सांगितलं, हे इथं ही झालेलं, ही झालेली, ही झाली, ते सगळं सांगितलं त्यांनी. कोणी? नित्यांतुनी जीव गोस्वामीने सांगितलं. तर अशा रीती नित्यांतरू हे गुरुचं पण स्थान घेत आहेत, आणि गुरु आहेत. कारण त्यांची कृपा होते, याचा अर्थ काय होते, किंवा आपल्या गुरूंची कृपा असत, त्यांची कृपा, किंवा त्यांची कृपा असत गुरूंची कृपा, असं आहे ते कनेक्शन. हम्म. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तीला पाहिजे. म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये भ्रमण करून करून त्याच्यावर गुरु आणि कृष्णाची कृपा झालेली आहे. हा, तोच खरा भाग्यवान. दुसरं भाग्यवान नाही. भरपूर लॉटरी लागली असेल त्यांना, है ना, शेअर बाजारात भरपूर काही मिळालं असेल त्यांना, पण शेवटी ते सगळं व्यर्थ आहे. त्यातला एक तुकडा पण नेणार नाही आपण. कारण आपल्या घरातल्या भिंतीचा एक वीट सुद्धा नेऊ शकणार नाही आपण, सगळी तिथं राहणार आहे. पण नित्यातून जे प्रेम पोहोचवलं आपल्यापर्यंत, चैतन्य महाप्रभूचं प्रेम, हं, ते प्रेम मात्र त्याला काही, हं, काय त्याला काय हे होणार आहे का? ते गंजणार आहे का प्रेम? हं, कमी कमी होत जाणार का? घटत नाही ते. भौतिक जगामध्ये स्त्रीचं प्रेम पुरुषाविषयी, पुरुषाला स्त्री, काही काळ तर मग थोडंसं भांडण तट्टे होऊ लागतात. आधी फार मोठमोठं किती कौतुक, है ना, त्यासाठी तारे तोडून आणीन, हे आणीन, अरे सगळं ते तोडून आणा, आता मला तोडू नको मी झालं. हं. हे भरपूर चाललेलं असं, आणि आयुष्यभर 7 जन्म एकत्र राहणं, एक जन्म राहता राहता नाकी नव्हतं, 7 जन्म कसं राहणार? हं. ते प्रेम भौतिक जग आहे शेवटी, है ना, भौतिक बाह्य दृष्टीनं प्रेम आहे ते. मी योगाने काय झालं, आरवड्यातनं चाललो होतो पंढरपूरला,
आणि पंढरपूरची एस टी खूप वेळ थांबलो होतो, मिळत नव्हती, जुनी गोष्ट. आणि तिथनं मग एक रिक्षा टाईप चालवत, असं मोठा रिक्षा. आणि म्हटलं ते आटपाडी म्हणून ठिकाण आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही. आता तुम्ही मोहोळ या भागातल्या माहित असेल आटपाडी. तर तिथं म्हटलं तिथपर्यंत जाणार आहे मी, एक रिक्षा म्हणून मला घेऊन चल म्हटलं, घेऊन जावं लागलं. आणि आटपाडी यायच्या अंदाजे एक 2-4 किलोमीटर काय 4-5 किलोमीटर असताना एक माताजी पण बसली, म्हणजे असं रिक्षात मागे पुढे असं होती, बसली. आणि खरं तर त्यांना म्हटलं, तर म्हटलं एकट्याला घेऊन जा म्हटलं, मला जप करायचा असतो, असतंय, कोणी बसतात तंबाखू खाल्लेलं आणि हे करण्यात आहे. मग ते बरेच थांबली, वाटतं हात केला, थांबली बस. त्यांचं बोलणं सुरू झालं. ती म्हणाली, मग त्यांची काहीतरी ओळख लागली वाटतं दोन्ही काहीतरी. ती म्हणाली, मी आता अजिबात घरी जाणार नाही म्हणे. का? म्हणे, मग नवरा वगैरे, हो फार छान होता म्हणे, आधी दिसायला खूप छान होता म्हणे. अहो म्हणे, ह्याच्यासारखं कुठला हिरो सारखं दिसत होता म्हणे, आता तसं काही दिसत नाही म्हणे. कसं दिसणार आता? हा, काय आयुष्यभर राहणार हिरो सारखं? हा, नाव पण सांगितलं हिरोचं नाव, आता नेहमी सांगत. तर मग तसं दिसत होतं म्हणे. असं तर जरा म्हणती, नंतर उतरली खाली आणि मग गेलं चालत. मग तो मला म्हणू लागला नंतर, काय बाई म्हणे, हं, की ते कसं शक्य आहे बरं? हं, ते सौंदर्य, हा, त्यांच्याकडनं अपेक्षा करता, पण तुझं तेवढं, तुझं तर आहे का, टिकलंय का नाही? कुणाच टिकतंय का? बहुतेक जणात सुंदर तर राहते का? नाही राहत ना. पण खरंच सुंदर काय? हं, सुंदर आहे दो नाम, हं, चाहे कृष्ण कहो या राम. भगवंताचं नाव आणि भगवंतामध्ये काय अंतर नाही, हे शिकवायला आलेत नित्यांतून आपल्याला. म्हणून ते आपल्याला नाम देत आहेत. प्रत्येकाला त्यांच्या चरणावर डोकं ठेवून, तुकाराम म्हणतात ना, लागून या पाय विनवित तुम्हाला, सकळासी आहे येथ अधिकार, कलियुगोदार हरिचला मी. तुमच्या पाया पडून सांगतो म्हणे मी, मग काय करा, भगवंताचं नाम घ्या, त्याशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. ते पण सांगतात. आपण त्यांच्या पाया पडायचं का त्यांनी आपल्या पाया पडायचं? हं? काही वेळ आणली नाही आपण, तर आपण त्यांच्याकडनं पाया पडून घेतोय. काय ऐकत नाही ना आपण, है ना? भगवंताचं, त्यांच्या भक्तांचं न ऐकल्यामुळं आपण त्यांच्यावर अशी वेळ आणली. त्याने सांगितलं हो असं म्हटलं तर मग किती बरं झालं असं ना. गुरु महाराज म्हटले ना, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, तेव्हा आपण किती बरं झालं असं ना. पण असू दे, नव्हतो, पण तरी पण आपण होतो तेव्हा. पण कुठं होतो, काय होतं काहीच माहित नाही, काय थांग पत्ता नाही आपल्याला. पण होतो कुठंतरी. पण कृष्णाने गीता सांगितली तिथं नक्कीच नव्हतो. असतो तिथं आलो नसतो आपण. हम्म. पण अजून वेळ गेली नाही, अजून आहे संधी. हं? नित्यांतरूंचा आविर्भाव आहे आज. आपण नित्यांतरून तीव्रतेनं प्रार्थना करू शकतो. हं? की आपण कृपा कर आमच्यावर. तर आपण जोपर्यंत स्वतःला मी पती म्हणून स्वीकार करत नाही ना, हं, तर आपण तोपर्यंत ते आपल्याकडं त्या भावनेने नाही येणार. हं? खरं आहे ना. आपण स्वतःला श्रेष्ठ समजलं, म्हणून म्हणतात एखादा विद्यार्थी असो ना, तो म्हणजे मी तर हुशार 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 म्हणतो, तो हुशार हुशार म्हणतो, म्हणता म्हणता हा, तो हुशार राहिलाच काही नाही. एखादा मी श्रीमंत, मी एवढा श्रीमंत, आणि काही सांग तो रस्त्यावरून चालायचं, हाच का तो श्रीमंत म्हणा? हो हाच तो. का बरं झालं असं? त्याला वाटलं मी काहीतरी वेगळा आहे, श्रेष्ठ आहे. पण त्याला माहित नाही हे कुठनं आलं मग तुझ्याकडं, हे तुझं सौंदर्य, तुझं हे ते कुठनं आलं? अरे भगवंताकडनं आलेलं आहे. ते कधी त्यांनी काढून गेल्यावर मग काय करणार? संपलंच ना. एखादा फार सुंदर आहे, गोरा पान आहे, गोरा पान किंवा गोरी पान खूप सुंदर आहे दिसायला, पण अचानक हं, काही चेहऱ्यावर काहीतरी झालं बाबा, डाग झाला, काहीतरी आजारी पडले. कसं होणार चेहरा? किती त्या व्यक्तीला कसं वाटतंय? पांढरं पांढरं झालं समजा, त्याला वाटतं अरे बापरे, कसं मी कसं जगू मी आता? हं? म्हणजे फक्त चेहऱ्यामुळेच जगतो का आपण? नाही. हं? शरीर भगवंतासाठी दिलेलं आहे, त्यांच्या सेवेसाठी वापरायचं, हे आपल्या नित्यातून शिकवलं. म्हणून चैतन्यपूर त्यांना म्हणायचे, हरिदास ठाकूर दोघांना पाठवायचे, काय म्हणायचे, शुनो शुनो नित्यानंद, शुनो शुनो हरिदास, शुनो नित्यानंद, प्रति घरे घरे गिया, करह आमार आज्ञा आहे प्रकाश, बोलो कृष्ण भज कृष्ण कर कृष्ण शिक्षा. प्रत्येकाच्या घरी जाऊन काय करा म्हणतो मी, हं? कृष्णाचं नाव घ्यायला सांगा, कृष्णाची भक्ती करायला सांगा, कृष्णाचं जे शिकवण आहे ती जीवनात उतरायला सांगा, असं त्यांना सांगत होते. आणि ते सर्वांकडे जाऊन मग हा प्रचार करतो दोघं जण. हं. आणि रोज संध्याकाळी रिपोर्ट करायचे, आता आम्ही यांना भेटलो, यांना भक्त आणलं, यांना हे केलं, यांना शिकवलं. आणि मग महाप्रभू खूप आनंदित व्हायचे. आणि त्या मधल्या काळात महाप्रभूने भेटायला लोक यायचे भरपूर. आणि महाप्रभूकडून त्यांना काय करायचे मग, त्यांच्यावर कृपा करायचे. सगळे बिझी. ते प्रेम वाटण्यामध्ये. ते प्रेम काय साधारण प्रेम नाही, या जगातलं नाही. हं? असं म्हटलेलं आहे चैतन्य चरितामृतामध्ये, से पंचतत्व मिली पृथ्वी आसिया, पूर्व प्रेम भांडारे रे मुद्रा अवघडिया,
पांचवा मिली लुटे प्रेम करे आस्वादन, जत जत पिये तृष्णा बाडे अनुक्षण. म्हणजे हे जे पंचतत्व, कोण पंचतत्व माहिती का? पंचमहाभूत नाही, पृथ्वी आप वायू ते नाही. पंचतत्व कोण? चैतन्य महाप्रभू, नित्यानंद अद्वैताचार्य, गदाधर पंडित, श्रीवास ठाकूर. त्यांनी काय केलं माहिती का? त्या श्रीवास अंगणमध्ये आले. कुठलं अंगण? श्रीवास अंगण. दुसऱ्या कोणाच्या अंगणात गेलं तर ते म्हणतील माझ्या अंगणात का आला म्हणून. दुसऱ्या कोणाच्या अंगणात नाही, श्रीवास अंगणमध्ये जायचं. त्या श्रीवास अंगणमध्ये मी तर मग रात्रभर कीर्तन असायचं. हम्म. आणि त्या रात्रभर होणाऱ्या कीर्तनामध्ये हे काय करायचे, सगळे भाव भरून कीर्तन करायचे, नित्यानंद सगळे पंचतत्व. तिथे त्यांनी काय केलं, पूर्व प्रेम भांडारेला मुद्रा उघडली. म्हणजे प्रेमाचं भांडार होतं ते त्यांनी काय केलं, तर सील काढून टाकलं आणि स्वतः लुटलं. आणि पृथ्वीवर काय केलं म्हणे, पृथ्वीवर सगळं पसरून टाकलं कृष्ण प्रेम. हं? आणि म्हणजेच आपल्याला या पंचतत्वाच्या कृपेने ते प्रेम प्राप्त होतं. आणि विशेष करून नित्यानंदच्या कृपेने. का बरं? ते आदी गुरु आहेत. गुरूंच्या कृपेशिवाय सद्गुरू वाचून सापडे ना सोय. हं? गुरुच्या कृपेशिवाय कसं गाडी पुढे जाणार? गाडीत किती पेट्रोल भरा, सगळं भरलेलं आहे, पण गाडीत जात नाही पुढं. का? ती कृपा पाहिजे. तसं ते शिला भक्ती सिद्धांत सर जे सांगतात, महाराज सांगतात ना, तसं एक बिराड, लग्नाचं बिराड म्हणतो ना आपण. हं? बिराड म्हणा, वराड म्हणा, जे काय प्रत्येक ठिकाणी हे असेल, हे बिराड वराड म्हणतात ना. हो, बरोबर आहे. बिराड म्हणजे घर म्हणतात ना. बरोबर. तर ते तर आपल्याला दोन्ही माहिती नाही जास्त आपलं. तर त्यामुळे मग ते निघालेत ना, बरं का. आणि मग ते गंगेतनं तिकडं पलीकडे जायचं बरं का, पलीकडचं काढलं. आणि ब्रह्ममुहूर्तात पोचायचं, लवकर रात्री निघून ब्रह्ममुहूर्तात पोचायचं, काय तर ती विधी होती लग्नाची वगैरे. आणि मग नावीत बसले. नावड्यात सांगितलं, हे बघ, तू काय कर, चांगलं वलवायचं नाव नाव चांगली बोलून आम्हाला तिकडं पोचवायचंय बघ, काही करून. तो म्हणतो काय चिंता करू नका, तुम्ही रिलॅक्स मध्ये राहा, तुम्हाला झोप लागली तरी हरकत नाही, तुम्ही डोळे उघडले तुम्ही तर पोहोचले राहा, चिंता करू नका म्हणून. अहो मग हेच धंदा आहे मग, दुसरं काय? असं आहे का? बरं बरं बरं. त्यात हे झाले. आणि झोप झाली नसेल किंवा जे काय त्याच्याकडे डुलक्या घेऊ लागले. आणि सकाळी झाली तर बघितलं तर काय, नाव तिथं अजून हल्लीच नाही नाव तिथनं. त्याला म्हणलं काय रे बाबा, लग्नाचा मुहूर्त तळून गेला, आता कशी अवस्था होईल आमची आता. हं? आता तो म्हणा, "अहो, माझी काय चूक आहे, अहो मी रात्रभर वलवत राहिलो." तू रात्रभर वलत राहिला आणि तू इथंच राहिला कसं काय बाबा? मग ते लक्षात आलं की तो जो नांगर असतो ना, नांगर काढलाच मग तिथं होता अडकून होता. अँकर म्हणतात बरं ना. तो काढलाच नाही, तिथं राहिलाय. किती वल्लवरे नकवा म्हणा, काय म्हणा तुम्ही. हं? ते हल्लाच नाही, तिथं राहिलं ते नाव. तसं आपलं झालेलं आहे. आपण म्हणतो मी हे करतो ते करतो, म्हणतोय खरं सगळं. हं? पण ती नित्यानंदाची कृपा झालीच ना एखाद्यावर, मग त्याचं नक्कीच काय होणार, त्याचं जीवन सार्थक होतंय.